संग्रामपूर तालुक्यातील ज्ञानगंगा प्रकल्पांतर्गत येणाऱ्या चौंडी येथे विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटना शाखा चौंडी प्रकल्पाच्या वतीने वचनपूर्ती मेळाव्याचे आयोजन 29 जानेवारी रोजी करण्यात आले होते। मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी उपस्थित प्रकल्पग्रस्तांना मोलाचे मार्गदर्शन केले। विदर्भातील जलसिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी तत्कालीन सरकारने विदर्भात 200हून अधिक प्रकल्पांना मान्यता प्रदान केली व येथील शेतकऱ्यांची फसवणूक करत 1894चा इंग्रजकालीन कायदा अस्तित्वात असताना सुद्धा 6 जून 2006 ला सरळ खरेदीचा काळा जी.आर. पारित केला व विदर्भातील शेतकऱ्यांच्या जमिनी विविध प्रकल्पांसाठी अत्यंत कवडीमोल भावाने सरळ खरेदी पद्धतीने खरेदी करून घेतल्या आहेत। तसेच शेतकऱ्यांचे न्यायालयात जाण्याचे संवैधानिक अधिकार सुद्धा हिरावून घेतल्याने प्रकल्पग्रस्त शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते। परंतु राज्यातील महायुती सरकारने याची दखल घेऊन सरळ खरेदीधारक शेतकऱ्यांना 832 कोटी रुपये सानुग्रह अनुदान म्हणून मंजूर केले असून संघटनेच्या मागणीनुसार अमरावती येथे भूसंपादन प्राधिकरण सुद्धा स्थापन केले आहे। प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचे वचन मनोज चव्हाण यांच्या नेतृत्वात विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेने दिले होते। त्याची वचनपूर्ती म्हणून विदर्भातील विविध जिल्ह्यात वचनपूर्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे। त्याच अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यातील विविध प्रकल्पांतर्गत प्रकल्पग्रस्त गावांमध्ये वचनपूर्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता राहुल पाटील मुंढे, चौंडी। एका जुटीनं राहिलो असतो, एका ताकदीनं राहिलो असतो तर सरकारला आपण 10 लाख रुपये प्रति एकराचा दर देण्यासाठी बाध्य केलं असतं। नाईलाज होता म्हणून आपल्याला तडजोड करावी लागली, समझोता करावा लागला। पण आज जर आपण तो केला नसता तर आज उद्या सरकार कोणाचं येणार हे काही सांगता येत नव्हतं। आणि म्हणून यामध्ये आमच्या मतदारसंघाचे जे धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार आहेत प्रतापदादा अडसळ, एक प्रामाणिक आणि सच्चा व्यक्ती आहे। त्या व्यक्तीनं देवेंद्र फडणवीसांसोबत या संदर्भातला सतत पाठपुरावा केला आणि